जय शिवराय, जय शंभूराजे। अनेक ऐतिहासिक नोंदींचा जर विचार केला तर असं लक्षामध्ये येतं की छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे तर होतेच, शिवाय सर्व प्रकारच्या युद्ध कलांमध्ये ते निपुण होते। अनेक भाषांवरती छत्रपती संभाजी महाराजांचं प्रचंड प्रभुत्व होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी बालवयातच स्वराज्याच्या अनेक जबाबदाऱ्या संभाजी राजांनी अतिशय समर्थपणे पेललेल्या आहेत। अतिशय छोट्या अगदी 8 ते 9 वर्ष वयाचे असतील संभाजी राजे की ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एक ऐतिहासिक तह छत्रपती शिवाजी महाराजांना करावा लागला होता। मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी ज्या वेळेला पुरंदरावरती हल्ला केला होता आणि त्या पुरंदराच्या हल्ल्यामध्ये मुरारबाजी सारखा शूर योद्धा आपल्याला गमवावा लागलेला होता। अशा परिस्थितीमध्ये युद्ध थोडा वेळ थांबलं पाहिजे, आपली माणसं विनाकारण मरू नयेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला होता आणि तहामध्ये असं ठरलेलं होतं की या तहामध्ये 23 किल्ले हे परत देण्यात यावेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये असणारे जे 23 किल्ले आहेत हे 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहला वापस करावेत, परत द्यावेत। आणि त्याचबरोबर या किल्ल्यांच्या खालोखाल असणारा 4 लक्षहून इतकं उत्पन्न असणारा जो प्रदेश आहे तो सुद्धा त्याला वापस द्यावा किंवा परत द्यावा असं सगळं ठरलं होतं। मात्र एक लक्षामध्ये ठेवा, याच्यामध्ये संभाजी महाराजांना मध्ये अडकवण्यात आलं। म्हणजेच अर्थात कशा पद्धतीने लक्षात घ्या, मिर्झा राजे जयसिंग हा अतिशय चतुर व्यक्ती होता आणि त्याने काय केलेलं आहे किंवा दिलेर खानांच्या सूचनेनुसार काय करण्यात आलं होतं की जोपर्यंत म्हणजे शिवाजी महाराज 23 किल्ले देतो म्हणतील, तो 4 लक्षहून उत्पन्न असणारा प्रदेश पण देतो म्हणतील, ठीक आहे, पण म्हणून झाल्याच्या नंतर ते त्याप्रमाणे वागतील का अशी शंका त्यांना होती। एकदा का त्यांनी बोलले आपल्यासोबत आणि मग इथून निघून गेल्याच्या नंतर किंवा सुटका झाल्याच्या नंतर त्यांनी जर शब्द परत फिरवला आणि आपल्या मागण्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण नाही केल्या तर मग काय करायचं, यावर उपाय म्हणून त्यांनी काय केलेलं होतं की राजकुमार असलेले संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अक्षरशः ओलीस ठेवावं लागलं होतं। आता ओलीस ठेवणे म्हणजे थोडक्यात काय तर गहाण ठेवणे, म्हणजे एक लक्षात घ्या, आपण आपली प्रॉपर्टी गहाण ठेवतो आणि कर्ज काढतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलगा पोटचा गोळा गहाण ठेवावा लागलेला आहे आपल्या स्वराज्यासाठी। आणि छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे बालवयामध्ये ते 8-9 वर्षाचे असताना दिलेर खानाच्या छावणीमध्ये संभाजी राजांना राहावं लागलं होतं। जोपर्यंत महाराज 23 किल्ले परत देत नाही तोपर्यंत ते तिथेच होते आणि मोठ्या मनाने कधी ते बोलले नाहीत, आबासाहेब आम्ही का राहावं, नकोय आम्हाला, आम्ही राहू तुमच्या सोबत इथे रायगडावरती, पण असं ते म्हणाले नाहीत। लक्षात घ्या, याच्यापेक्षा ते म्हणाले की आबासाहेब तुम्ही काळजी करू नका, स्वराज्यासाठी आम्ही सुद्धा आम्हाला जेवढं जमेल तेवढं नक्कीच करू। आणि मग ते एवढा छोटा बालवयामध्ये असणारा संभाजी त्या ठिकाणी राहिला। लक्षात घ्या, म्हणजे हे अतिशय कमी वयामध्ये त्यांना हे सगळं सोसावं लागलं, सहन करावं लागलं। एवढंच नाही, या तहामध्ये असंही ठरलेलं होतं की बादशहाचा म्हणजे औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि आग्र्याला त्या 50व्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर यायचंच आहे, मात्र त्यांच्या सोबत संभाजी राजांना सुद्धा घेऊन यायचं आहे असं त्या तहामध्ये ठरलं होतं। आणि त्या ठरलेल्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आग्र्याला घेऊन गेले सोबत। अतिशय 9 वर्षाचे होते त्यावेळेला ते, एवढ्या लहान वयामध्ये। मग आता इथे महाराजांचा विचार काय होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा होता की या लहान वयामध्येच संभाजी राजांना राजकारण लक्षामध्ये येईल आणि शत्रूच्या हालचाली कशा असतात किंवा त्या ठिकाणी कुठल्या घटना घडून येतात आणि प्रत्येक वेळेला आपल्याला कुठल्या प्रकारचं स्टँड घ्यायचं असतं किंवा कुठल्या प्रकारचा निर्णय घ्यायचा असतो, हे सगळं त्यांना शिकता येईल, ते त्याच्यात पारंगत होतील आणि शत्रू पक्षाच्या हालचाली ओळखायच्या कशा हे सगळं शिकता येईल, हा एक त्याच्या मागचा महाराजांचा दुसरा हेतू होता। आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या प्रचंड दूर अंतरावर असणाऱ्या आग्र्याला महाराजांनी संभाजी राजांना सोबत घेऊन जायचं ठरवलं आणि ते तिथे गेले सुद्धा।
लक्षात घ्या. आणि एवढंच नाही, आपल्या सगळ्यांना पुढे माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेमध्ये उभा केलं म्हणून महाराजांनी बाणेदारपणे तो दरबार सोडला आणि तडक ते राहण्याच्या ठिकाणी निघून गेले. पुढे त्यांच्यावरती मग औरंगजेबाने पहारे वाढवले, नजर कैदेमध्ये त्यांना ठेवलं आणि तिथून पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका अतिशय छान पद्धतीनं करून घेतली. बादशाच्या हातावर तुरी दिल्या आणि स्वतःची सुटका मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतली. या कामामध्ये सुद्धा संभाजीराजांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे की मग ते बाल वयामध्ये असल्यामुळं त्यांनी स्वतः औरंगजेबाकडे जाऊन परवानगी मागितली होती मुक्तपणे फिरण्याची, म्हणजे आणि त्यावेळेला त्यालाही असं वाटलं की हे तर छोटं पोरग आहे, हे काय करणार आहे. आणि मग नुसतेच ते फिराले नाहीत तर त्या आग्र्यामध्ये एका कुंभाराची त्यांनी मदत घेतलेली आहे रस्ता समजून घेण्यासाठी. कारण का तर तो कुंभार सुद्धा महाराष्ट्रातला स्वतः व्यवसायाच्या निमित्ताने आग्र्याला जाऊन स्थायिक झालेला होता. त्या कुंभाराची त्यांनी मदत घेतलेली आहे. मग एवढा छोटासा संभाजी, पण विचार मात्र किती मोठे आहेत. अतिशय प्रचंड चतुर, हुशार, बुद्धिमान आणि प्रत्येक कलेमध्ये पारंगत असणारे संभाजीराजे आपल्या महाराष्ट्राला मिळाले, हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे. आणि मग आग्र्याहून सुटका करून आल्याच्या नंतर, यमुना नदी ओलांडल्याच्या नंतर महाराजांना असं लक्षात आलं की आता ही धावपळ, रायगडापर्यंत पोहोचण्याची धावपळ संभाजीराजांना काही शक्य होणार नाही. म्हणून त्यांनी निर्णय घेतला संभाजीराजांना मागेच ठेवण्याचा. आणि मथुरेमध्ये संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी तिथे सोडलं. मोरोपंत पेशवे यांचे मेहुणे त्यांच्या घरी संभाजीराजांना त्यांनी सोडलं. आणि तिथे सुद्धा संभाजीराजांनी हट्ट केला नाही की आबासाहेब आम्हाला सोडून निघालात, आम्ही इथे दुसऱ्यांच्या घरी कसं राहायचं. मात्र संभाजीराजांनी शहाणपणा दाखवला, समजदारपणा दाखवला आणि ते तिथे राहिले. अनेक गोष्टी त्यांनी सहन केल्या. आणि याच्या पाठीमागचा उद्देश महाराजांचा हा होता की एवढी दगदग आणि धावपळ बालवयामध्ये असणाऱ्या संभाजीराजांना सहन होणार नाही, म्हणून त्यांनी तिथं सुरक्षित त्यांना ठेवलं होतं. आणि एवढ्यावर महाराज थांबले नव्हते. महाराज रायगडावर परतले त्यावेळेला पाहिलं सगळ्यांनी की सोबत शंभूराजे नाहीत. जिजाऊंना तर खूप मोठा त्रास झाला या गोष्टींचा. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणीही कल्पना करू शकणार नाही अशी गोष्ट केली. आपलं स्वतःचं पोरग जिवंत असताना तो मेलाय, तो वारलाय हे महाराजांनी डिक्लेअर केलं. सगळीकडे म्हणजे रडारड आणि दुःखाचं वातावरण रायगडावरती तयार झालं. पण एक लक्षात घ्या, त्या बापाच्या काळजाला किती त्रास होत असेल की आपलं पोरग जिवंत असताना सुद्धा ते मेलंय असं डिक्लेअर करणं, जाहीर करणं. आणि त्याच्या मागचं महाराजांचं राजकारण असं होतं की संभाजीराजे वारलेत हे जर आपण डिक्लेअर केलं तर बादशाची लोक जी आहेत, औरंगजेबाची माणसं जी आहेत, सैनिक आहेत, ते संभाजीराजांना शोधण्याची मोहीम बंद करतील. त्यामुळे ऑटोमॅटिक त्यांना प्रोटेक्शन मिळेल, सुरक्षा मिळेल, हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि झालंही तसंच. परंतु लक्षामध्ये घ्या, एकीकडे महाराजांनी हे डिक्लेअर केलं, हे जाहीर केलं की संभाजीराजे वारलेत. त्यांचा 10वा सुद्धा त्यांनी साजरा केलाय तिथे. लक्षात ठेवा, काळजावर दगड ठेवून स्वराज्यासाठी राजांनी हे निर्णय घेतलेले आहेत. माँसाहेब शिवाजी महाराजांना काय बोलले असतील विचार करा त्या परिस्थितीमध्ये. आम्हाला आमचं नातू परत पाहिजे असं त्या बोलले असतील ना, रागावले असतील महाराजांना. पण महाराजांचं मन समजून घेणं फार कठीण आहे. महाराजांच्या विचारांची खोली समजून घेणं हे फार कठीण आहे. असं सगळं करणारे छत्रपती शिवाजी महाराज काही काळानी नंतर संभाजीराजांना सुखरूप अगदी सुरक्षित पद्धतीने रायगडावरती परत घेऊन येतात. आणि तेव्हा रायगडावरच्या प्रत्येकाला समजतं की महाराजांनी कुठल्या प्रकारचं राजकारण केलेलं होतं, कुठल्या प्रकारची घटना महाराजांनी हाताळलेली होती हे त्यांना नंतर लक्षामध्ये येतं. स्वराज्यावरचा संकट महाराजांनी इतक्या सहजपणानं पार पाडलेलं होतं. आणि यात सगळ्यात महत्वाचा जर रोल कुणाचा होता तर तो होता छत्रपती संभाजी महाराजांचा. अतिशय छोट्याशा वयामध्ये संभाजी महाराजांनी दाखवलेला समजदारपणा, संभाजी महाराजांनी दाखवलेला सामंजस्यपणा, ती विद्वत्ता, ती हुशारी, ती सहनशीलता, ते शौर्य, ते धैर्य फक्त आणि फक्त संभाजीराजांच्याच मध्ये असू शकतं. आणि संभाजीराजांच्या या माध्यमातून महाराष्ट्राला दुसरा अतिशय बुद्धिमान, हुशार आणि चलाख अशा प्रकारचा योद्धा आणि राजा मिळाला. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे.
बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे.